समाजामध्ये लग्न झालेल्या सौभाग्यवती बाईला आणि मूल जन्माला घातलेल्या बाईला प्रतिष्ठा असते. विधवा बाईला, नवऱ्यानं टाकलेल्या बाईला आणि वांजोट्या बाईला हा समाज कधीच प्रतिष्ठा देत नाही. हा लबाड आणि फसवा समाज बाईकडे माणूस म्हणून बघत नाही. परवा माझ्या मैत्रिणीचा नवरा एक्सपायर झाला, त्याला अटॅक आला होता. तिला फोन केला, ती ढसाढसा रडत होती. ती म्हणाली की ह्याच्या सोबतीनं मी राहिले, ह्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं, कपाळाला कुंकू त्याचं लावलं, मला हे सगळं असंच पुन्हा घालायचं. म्हटलं बिनधास्त घालला. ती म्हणाली नाही ग, घरात सासू आहे, ती विरोध करते, नंदा आहेत, समाज आहे. मला सांगा की ह्या विधवा काही देवाला पत्र पाठवतात का आमच्या नवऱ्याला घेऊन जा म्हणून? मग ह्या विधवांचं जगणं, माणूस म्हणून जे जगणं आहे ते आम्ही का काढून घेत आहोत? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी 19व्या शतकामध्ये विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ राबवली होती. आम्हाला ते कधी सुचणार आहे का नाही? म्हणजे आम्ही किती दुटप्पी वागणार आहोत. एकीकडे बाईला आम्ही देवी म्हणतो, मकरात बसवतो, तिची मिरवणूक काढतो, देवी म्हणतो तिला, आणि दुसरीकडं बाई म्हणून तिला असं चिनवलं जातं, तिच्यावर अन्याय अत्याचार केले जातात, आणि विधवा बाई म्हणून तिचं माणूस म्हणून जगणं आम्ही काढून घेतो. बघा, बाई जर विधवा झाली तर आम्ही तिला हळदी कुंकवालाही बोलवत नाही, सण समारंभाला बोलवत नाही, ती अपशकुनी म्हणून तिचं आम्ही अधोरेखित करतो जगणं. पण दुसरीकडे पुरुषाला तर बोलवतो ना, ज्याची बायको वारली, ज्याची बायको मेली. हे पुरुष बायको मेली तर त्या बायकोच्या दहाव्याला गुडघ्याला बाशिंग बांधून दुसरं लग्न करायला तयार आहेत. पण बाईनं हे करायचं नाहीये. आणि म्हणून आज समाजामध्ये युवकांचे लग्न होत नाहीयेत. एका गावात 40-50 युवक आहेत की जे आता बिनलग्नाचे आहेत, त्यांना मुली मिळत नाहीत. मग मला असं वाटतं की आम्हाला ह्या मुलांची जे सामाजिक प्रश्न तयार झालाय मुलांच्या लग्नांचा, हे युवक बिनलग्नांचे राहत आहेत, त्यांच्यासाठी ही विधवा विवाहाची जी पुनर्विवाहाची चळवळ आहे ती आपल्याला सुरू करावी लागेल, जी महात्मा फुलेंनी 19व्या शतकात सुरू केली होती. अशा कितीतरी इतिहासामध्ये महिला आहेत ज्या विधवा आहेत, पण त्यांनी मोठा इतिहास केलाय. अहिल्याबाई होळकर, की ज्यांना आम्ही राजमाता म्हणतो, पुण्यश्लोक म्हणतो, लोकमाता म्हणतो, त्यांनी 29 वर्ष राज्यकारभार केला. अहिल्याबाई होळकरनी, आमच्या राष्ट्रमाता जिजाऊ आहे. अशा कितीतरी महिलांची आम्हाला नावं घेता येतील की ज्यांनी, सावित्रीबाई फुले सुद्धा महात्मा फुले गेल्यानंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी ताकदीने पेलली होती. सत्यशोधक समाजाच्या त्या अध्यक्ष होत्या. महात्मा फुले तर त्यांना सावित्रीला नेता म्हणायचे, ते माझा नेता आहेत. मग महात्मा फुले गेल्यानंतर पण सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंच्या विचाराच्या वारसदार होऊन त्यांचं कार्य नेत्यानं पुढे नेलं होतं. आणि म्हणून आम्हाला हा एक चांगला पायंडा पाडावा लागेल आणि विधवांचं जे जगणं आहे, जे आम्ही नाकारतो, त्याला खऱ्या अर्थानं सन्मान द्यावा लागेल.